नमस्कार, नाशिक न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी कृष्णा नाईक. आज आपण आलो आहोत दत्त मंदिर या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहत आहोत जागृत श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर मालवीय ग्रुप. या ठिकाणी अगदी छोटा म्हणजे जवळजवळ फक्त 1 फूट उंचीचा असा मारुती स्थापित केलेला आपल्याला दिसतो. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या ठिकाणी मारुतीच्या पाठीमागेच आपण बघतो हे पिंपळाचे झाड आहे आणि त्यातूनच त्यांनी घरात वरती मजला सुद्धा आहे. हे पिंपळाचे झाड अगदी घरातूनच गेलेलं आहे. वरती आहे श्री मनोहर महाराज यांची समाधी स्थान. इथे मनोहर महाराज यांच्या समाधी स्थान आहे व या ठिकाणी मनोहर महाराज राहायचे. तर आता इथे काही नाही आहे. आपण बघूया मनोहर महाराज यांचे समाधी स्थान. एकमुखी दत्त मंदिर परिसर, एकमुखी दत्त मंदिर परिसर नाशिक. आपण पाहत आहात सद्गुरू श्री मनोहर महाराज. जन्म वैशाख शुद्ध 12 शके 1816 आणि पुण्यतिथी पौष वद्य 7 शके 1891. हे सद्गुरू श्री मनोहर महाराज यांचे समाधी स्थान आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री मनोहर महाराज की जय. या ठिकाणी त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. आधी त्यांचे आम्ही आलो होतो काकांबरोबर तेव्हा या ठिकाणी त्यांचे स्थान होते, पण त्यानंतर इथे समाधी आहे. अश्वत्थ वृक्ष आपण बघत आहोत. ओम नमः शिवाय. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युर्मोक्षाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा. या ठिकाणी दत्त मंदिर परिसरात सरळ औदुंबर वृक्षाचे आपण दर्शन घेतले. एकमुखी दत्त मंदिरात आपण प्रवेश केला. या ठिकाणी डाव्या हाताला शंकराची पिंड आहे. ओम नमः शिवाय नमः. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे फोटो इथे लावले. संत गजानन महाराज, शंकर महाराज, श्री स्वामी समर्थ, एकमुखी दत्त, रेणुका माता, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. या ठिकाणी आपण बघत आहोत दत्तांच्या पादुका. श्री स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती महाराज. या ठिकाणी नवनाथ महाराजांचे
पण फोटो आहे आपण बघत आहात. इकडे गंगा गोदावरी परिसर. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एकमुखी दत्ताचे आपण दर्शन घेऊया. या ठिकाणी कालभैरवाची भव्य अशी मूर्ती आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे कालभैरवाष्टक या ठिकाणी लिहिले आहे. व आता आपण जाऊया श्रीराम मंदिराकडे. श्रीराम मंदिर मोघे यांचे. या ठिकाणी राम मंदिर व शंकराची पिंड आपल्याला बघायला मिळते. श्रीराम जय राम जय जय राम. ओम दशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो श्रीरामचंद्र प्रचोदयात्. ओम जानकी च विद्महे रामपत्नी च धीमहि तन्नो सीता प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युर्मृक्षीयमामृतात्. या ठिकाणी श्रीरामांचे दर्शन घेतल्यानंतर आपण पाहत आहोत, परत आलो आहोत आपण पुण्यश्लोक श्री अहिल्याबाई होळकर पूल, महानुभव पंथांचे श्री चक्रधर स्वामी यांचे स्मृतीस्थळ व गांधी तलाव परिसर, देव मामलेदार साहेब यांचे समाधीस्थळ. अशा प्रकारे हा एकमुखी दत्त मंदिर परिसर आहे. नित्य हवन व हनुमान मंदिर आपण पाहत आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्याचप्रमाणे गणपती मंदिर आपण पाहत आहोत. व एकमुखी दत्त मंदिर परिसराच्या डाव्या हातालाच श्री अद्वैतेश्वर महाराज यांचे समाधीचे ठिकाण आहे. ते सुद्धा आपण बघूया. ओम श्री अद्वैतेश्वर महाराज की जय. आपण आलो आहोत अद्वैतेश्वर महाराजांच्या इथे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युर्मृक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय. गणपते नमः. आपण बघत आहोत अद्वैतेश्वर महाराज समाधी मठ. संपूर्ण दगडी काम आहे.
अशा प्रकारे दत्त मंदिर परिसराचे दर्शन आज आपण घेतलेले आहे. नाशिक न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर केल्याबद्दल धन्यवाद. कृष्णा नाईक, नाशिक. अशा प्रकारे आज आपण श्री एकमुखी दत्त मंदिर परिसर येथील माहिती आपण मिळवली आहे व आपण श्रींचे दर्शन घेतलेले आहे. नाशिक न्यूजच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद.